नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त 1 तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. आज रामनवमीच्या निमित्तानं केवळ अयोध्याच नव्हे तर अयोध्येसह भारतातील 7 राम मंदिरं प्रसिद्ध आहेत. ती कोणती आहेत यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. यासह पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध नवमीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण हा दिवस आपण रामनवमी म्हणून साजरा करतो. या विधीला भगवान विष्णूंचा 7वा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला रामनवमी असं म्हणतात. तर रामनवमी निमित्त देशातील प्रसिद्ध राम मंदिरं कोणती आहेत पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. रामनवमी यावर्षी 17 एप्रिलला देशभरात उत्साहात साजरी केली जाणार असून चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. यावर्षी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती झालेली आहे, त्यामुळे रामनवमी खास ठरणार आहे आणि त्यामुळे रामनवमीबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. अयोध्येत राम मंदिरात रामनवमीच्या निमित्ताने भगवान रामलल्लांना सूर्यटिळक होणार आहे. त्रेतायुगात चैत्र शुक्ल नवमीला भगवान श्रीराम यांचा जन्म झाला असून यावर्षी अयोध्या नगरी ही भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवासाठी सज्ज झालेली आहे. तर आता देशातील प्रसिद्ध राम मंदिरं कोणती आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अयोध्या राम मंदिर, उत्तर प्रदेश. श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या प्राचीन व मोक्षदायिनी अयोध्या नगरीत 500 वर्षांच्या संघर्षानंतर आता भगवान श्रीरामांचे भव्य मंदिर उभे राहिलंय. रामजन्मभूमीवरील या भव्य मंदिरात यंदा प्रथमच रामनवमीचा उत्सव होत असून त्याचा थाट अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणारा आहे. रामतीर्थम, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशातील विजयानगरम येथे स्थित रामतीर्थम हे नयनरम्य टेकड्यांमध्ये वसलेलं प्राचीन प्रभू राम मंदिर आहे. हे मंदिर 17व्या शतकात बांधलं गेलं आहे असं मानलं जातं. दक्षिण भारतातील प्रभू रामाच्या चिरस्थायी वारशाचा हा पुरावा आहे. या प्राचीन मंदिराच्या बांधकामाशी आणि अस्तित्वाशी संबंधित अनेक स्थानिक आख्यायिका आहेत. रामराजा मंदिर, ओरछा, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातील ओरछा या ऐतिहासिक शहरात वसलेलं रामराजा मंदिर हे सर्वात पुरातन प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातील कोरीव काम वास्तुकलेचे अप्रतिम उदाहरण आहे. 13व्या शतकात बुंदेला राजपुतांच्या कारकिर्दीत बांधलेलं हे मंदिर आहे. भगवान आणि राजा या दोन्हींच्या स्वरूपात श्रीरामाची पूजा केली जाणारं हे एकमेव मंदिर आहे. रघुनाथ मंदिर, जम्मू आणि काश्मीर. जम्मूमधील टेकडीवर वसलेले रघुनाथ मंदिर हे प्रभू रामाला समर्पित एक प्राचीन मंदिर आहे. हे राज्य आपल्या निसर्गरम्य वातावरणासाठी जितकं प्रसिद्ध आहे तितकंच प्रसिद्ध इथलं रामाचं मंदिर आहे. हे मंदिर एक आध्यात्मिक विश्रामाचं एक केंद्र आहे, जिथे भाविकांना शांत वातावरणात देवाची भक्ती करता येते. रामनगर किल्ला मंदिर, वाराणसी. वाराणसी हे भारताचे आध्यात्मिक केंद्र मानलं जातं, जेथील रामाचे रामनगर किल्ले मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. बनारसच्या महाराजांनी 18व्या शतकात ऐतिहासिक किल्ल्यांच्या संकुलात हे मंदिर बांधलंय. त्यामुळे गंगेच्या गजबजलेल्या घाटांपासून दूर आरामाच्या शोधात असलेल्या यात्रेकरूंना हे मंदिर आकर्षित करतं. रामतीर्थ मंदिर, अमृतसर, पंजाब. पंजाबमधील अमृतसर येथे स्थित रामतीर्थ मंदिर भगवान राम आणि सीता यांच्या पुत्र लव आणि कुश यांच्या जन्माशी संबंधित आहे. हे मंदिर त्याच्या प्राचीन विहिरीसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये उपचार शक्ती असल्याचे मानलं जातं. लंका जिंकल्यानंतर वाल्मिकी ऋषींनी माता सीतेला आश्रय दिला ते हेच ठिकाण होतं. रामजी मंदिर, कानपूर. कानपूर शहराच्या मध्यभागी रामजी मंदिर आहे, जे शहराच्या औद्योगिकरणापूर्वीचे जुने मंदिर आहे. शहरी गजबजीमध्ये आध्यात्मिक शांतता मिळवण्यासाठी भक्त या मंदिरात येतात. सीता रामचंद्र स्वामी मंदिर, तेलंगणा. गोदावरी नदीच्या काठावर स्थित भद्राचलममधील सीता रामचंद्र स्वामी मंदिर आहे. हे मंदिर 17व्या शतकातील असून मंदिर परिसर रामायणाच्या महाकाव्याचे आणि त्या संबंधित गोष्टींचे शिल्प आहेत. या मंदिरातील कोरीव काम अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे.
लोकसभा 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीला सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ. बारामती मतदारसंघातील लढत ही नणंद विरुद्ध भावजे अशी होणार आहे. कारण शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हे एकमेकांच्या विरुद्ध लोकसभेच्या रिंगणात दिसणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा पुण्यातील मतदार ठरवणार असल्याची राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीनं आपलं सर्व लक्ष पुणे शहराच्या पश्चिम आणि दक्षिणेतील उपनगरांवर केंद्रित केलंय. पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्रातील बहुचर्चित अशी लढत म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाची. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा पुण्यातील मतदार ठरवणार असल्याची राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीने आपलं सर्व लक्ष पुणे शहराच्या पश्चिम आणि दक्षिणेतील उपनगरांवर केंद्रित केलं. खडकवासला, पुरंदर तसंच भोर, वेल्हा आणि मुळशी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील सुमारे 6 लाख मतदार पुणे शहराच्या प्रवेशद्वारावर वसलेले असल्यानं उमेदवारांनी या शहरी मतदारांकडे लक्ष केंद्रित केलंय. खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असून या मतदारसंघाची मतदार संख्या ही उर्वरित 5ही विधानसभा मतदारसंघांपेक्षा अधिक आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाची मतदार संख्या ही 5,34,152 इतकी झाली आहे. तर भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 4 लाखांहून अधिक मतदार आहेत. या तीनही विधानसभा मतदारसंघातील 6 लाखांहून अधिक मतदार पुण्याच्या वेशीवर राहतात. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी शहरी मतदारांना साथ घालण्यास सुरुवात केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला, पुरंदर तसंच भोर, वेल्हा आणि मुळशी या तिन्ही विधानसभा मतदारसंघाचे सर्वाधिक शहरीकरण झाले. खडकवासला मतदारसंघाचे सर्वाधिक शहरीकरण झालं असून या मतदारसंघावर भाजपाचा प्रभाव राहिला आहे. मागील 2 लोकसभा निवडणुकींमध्ये या ठिकाणाहून भाजपा आणि भाजपा पुरस्कृत उमेदवाराला मताधिक्य मिळाल्यानं त्याचा फटका सुप्रिया सुळे यांना बसलाय. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघानं महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना साथ दिली तर सुप्रिया सुळे यांच्या विजयाचं गणित बिघडू शकतं आणि याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलंय. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील 80% मतदार हे पुण्याशी संबंधित आहेत. पाहुयात बारामती लोकसभा मतदारसंघातील किती गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश करण्यात आला ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुणे लोकसभा मतदारसंघात बारामती लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट गावे: पुरंदर विधानसभा मतदारसंघातील फुरसुंगी, उरुळी देवाची, हांडेवाडी, येवलेवाडी, जांभुळवाडी या गावांचा समावेश. भोर विधानसभा मतदारसंघातील बावधान, सूस, म्हाळुंगे, हिंजवडी, माण या गावांचा समावेश. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील किरकटवाडी, कोंडवे धावडे, नांदेड सिटी, मांगडेवाडी, भिल्लारेवाडी, गुजरवाडी, निंबाळकरवाडी या गावांचा समावेश. बारामतीचा खासदार हा पुणे शहराच्या पश्चिम आणि दक्षिणेतील उपनगर ठरवणार आहेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या दोघींनीही आपलं लक्ष पुणे शहराच्या पश्चिम आणि दक्षिणेतील उपनगरांवर केंद्रित केलंय. कोणतीही निवडणूक लागली की एबी फॉर्मचा विषय हा नेहमी चर्चेत येतोच. एखाद्या उमेदवाराने एबी फॉर्म पळवला, पाडला, इथपासून ते चुकीचा भरल्याने त्याची उमेदवारी रद्द झाली, अशा बातम्या सतत आपल्याला कानावर येत असतात. तसंच एबी फॉर्म मिळवण्यासाठी हाणामारीच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्याचा इतिहास आहे. तर काय असतो हा एबी फॉर्म आणि हा का इतक्या महत्त्वाचा असतो, पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना पक्षाचा एबी फॉर्म आवश्यक असतो. पण एबी फॉर्म म्हणजे नेमका असतो तरी काय, हा प्रश्न अनेकांना सतवत असतो. आपणही अनेकदा ऐकलं असेल की पक्षाचा एबी फॉर्म नाही मिळाला म्हणून अमुक उमेदवाराने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तर आता हा राजकीय पक्षाची उमेदवारी आणि चिन्हासाठी महत्त्वाचा असलेला एबी फॉर्म म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊयात. कोणतीही निवडणूक लागली की एबी फॉर्मचा विषय नेहमी चर्चेत येतो. एखाद्या उमेदवाराने एबी फॉर्म पळवला,
फाडला ते चुकीचा भरल्याने उमेदवारी रद्द झाली अशा बातम्या सतत आपल्या कानावर येत असतात। लोकसभा निवडणुकीसाठी आता उमेदवारी अर्ज भरताना पक्षाने दिलेला AB फॉर्म भरणे आवश्यक असतो। त्यामुळे AB फॉर्म म्हणजे नेमकं असतं तरी काय, याबाबत अनेकांना उत्सुकता लागून राहिली। निवडणूक प्रक्रियेत AB फॉर्मला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण यामुळेच संबंधित उमेदवार हा AB फॉर्म देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमेदवार समजला जातो आणि त्याला संबंधित पक्षाचे अधिकृत चिन्हही दिले जाते। निवडणूक प्रक्रियेत याच AB फॉर्मला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पक्षाची आमदारकी व खासदारकी पाहिजे असेल तर त्यासाठी महत्त्वाचा आहे AB फॉर्म। एखाद्या उमेदवाराचे तिकीट कन्फर्म झाले आहे हे समजण्यासाठी AB फॉर्म हा अतिशय महत्त्वाचा असतो। काय आहे A फॉर्म पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। निवडणुकांमध्ये हे पक्ष त्यांचे अधिकृत म्हणून काही उमेदवार रिंगणात उतरवतात। त्यांनी AB फॉर्म हा पक्ष आणि त्या पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे। A फॉर्म हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तावेज आहे। A फॉर्मवर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते। संबंधित राजकीय पक्षाकडून A फॉर्म दिला जातो। त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे याची माहिती द्यावी लागते। उमेदवारी अर्ज भरताना अनेक कागदपत्र, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात। काही वेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या तर अर्ज बाद होऊ शकतो। त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो। तर काय आहे B फॉर्म पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। B फॉर्म हा अधिकृत उमेदवार संदर्भातील दस्तावेज आहे। B फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सुचवलेल्या आणखी एका उमेदवाराचं नाव असतं। काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत करू शकतो। राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकीसाठी हे फॉर्म AA आणि BB म्हणून ओळखले जातात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत। या पुणे दौऱ्यामध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ त्यांनी आज अमित राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे कार्यालयामध्ये जाऊन भेट देखील घेतली। या भेटीनंतर अमित राज ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद देखील साधला। या संवादामध्ये बोलत असताना अमित राज ठाकरे यांनी वसंत मोरे जे पूर्वाश्रमीचे मनसे नेते आहेत आणि आत्ता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत ते वसंत मोरे सोशल मीडियाच्या आहारी गेले असं मोठं विधान केल्याचं पाहायला मिळतंय। यासोबतच जो महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये काम करेल, महायुतीच्या विरोधामध्ये काम करेल त्याच्यावर कारवाई करणार असल्याचं देखील अमित राज ठाकरे यांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं। यासोबतच शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा देखील होणार असल्याचं अमित राज ठाकरे यांनी आज पत्रकारांशी अनौपचारिक पद्धतीने बोलताना गप्पांमध्ये खरं तर सांगितल्याचं पाहायला मिळालं। आणि आता यामुळं अमित ठाकरेंच्या म्हणण्यानुसार किंवा अमित ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर सभा कधी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या सगळ्यामधलं एक महत्त्वाचं आणि मोठं चर्चेतलं विधान असं आहे की वसंत मोरे सोशल मीडियाच्या आहारी गेले असं विधान अमित ठाकरे यांनी केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की वसंत मोरे यांची सोशल मीडियावर मोठी क्रेज आहे। फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वसंत मोरे ॲक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यातूनच अमित राज ठाकरे यांनी आता हे विधान केलं असून अमित राज ठाकरे यांचं हे विधान चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं। पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता AIMIM पक्षानं ही एंट्री केली असून या MIMच्या एंट्रीमुळं पुण्यातील लोकसभा निवडणूक ही चौरंगी होणार आहे। या चौरंगी लढतीचा नेमका कोणाला फायदा होईल तर कोणाला फटका बसेल यावरचाच टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। AIMIM या पक्षाकडून पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अनिश सुंडके यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे। पुणे लोकसभेसाठी भाजपाकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आता सुंडके यांच्या उमेदवारीमुळे पुणे लोकसभेच्या रिंगणात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। अनिश सुंडके हे पुण्यातील कोंढवा या भागातून पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येत होते। MIM या पक्षामध्ये प्रवेश करण्या अगोदर सुंडके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते। AIMIMच्या पुणे लोकसभेतील एंट्रीमुळे मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे यांच्यासमोर एक तगडं आव्हान उभं राहिलं असून मुस्लिम मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे।
जर मुस्लिम मतांचं विभाजन झालं तर त्याचा फायदा भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना होईल आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांना याचा फटका बसेल असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. दरम्यान 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये पुणे लोकसभेची स्थिती नेमकी कशी होती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2009च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजपा आणि मनसे अशी थेट लढत झाली होती. काँग्रेसकडून सुरेश कलमाडी, भाजपाकडून अनिल शिरोळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रणजित शिरोळे निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत सुरेश कलमाडी यांना 2,79,973 इतकी मतं मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी 38.11% इतकी होती. भाजपाच्या अनिल शिरोळे यांना 2,54,272 इतकी मतं मिळाली होती, तर त्यांच्या मतांची टक्केवारी 34.61% इतकी होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रणजित शिरोळे यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. शिरोळे यांना 75,930 इतकी मतं पडली असून त्यांच्या मतांची टक्केवारी 10.34% इतकी होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा, काँग्रेस, मनसे आणि आम आदमी पक्ष अशी चौरंगी लढत झाली होती. या चौरंगी लढतीमध्ये भाजपाच्या अनिल शिरोळे यांना 5,69,825 इतकी मतं मिळाली असून त्यांच्या मतांची टक्केवारी 57.33% इतकी होती. काँग्रेसकडून डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम हे लोकसभेच्या रिंगणात होते. विश्वजित कदम यांना 2,54,056 इतकी मतं मिळाली, तर त्यांच्या मतांची टक्केवारी 25.56% इतकी होती. मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या दीपक पायगुडे यांना 93,502 इतकी मतं मिळाली, तर त्यांच्या मतांची टक्केवारी 9.41% इतकी होती. आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवणारे सुभाष वारे यांना 28,657 इतकी मतं मिळाली. 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपा, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. या तिरंगी लढतीत भाजपाच्या गिरीश बापट यांना 6,32,835 इतकी मतं मिळाली होती, तर त्यांच्या मतांची टक्केवारी 61.10% इतकी होती. काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या मोहन जोशी यांना 3,82,207 इतकी मतं मिळाली, तर त्यांच्या मतांची टक्केवारी 29.76% इतकी होती. वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणारे अनिल जाधव यांना 64,793 इतकी मतं मिळाली, तर त्यांच्या मतांची टक्केवारी 6.26% इतकी होती. पुणे महानगरपालिकेतील कामाचा अनुभव आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांसोबत असलेले चांगले संबंध ही अनिश सुंडके यांची जमेची बाजू असून त्यांचा याच बाजूचा त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा होण्याची दाट शक्यता आहे. परंतु यामध्ये जर मुस्लिम मताचं विभाजन झालं तर याचा फटका जे आहे तो काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना बसण्याची शक्यता आहे. कारण रवींद्र धंगेकर यांचा बहुतांश मतदार जो आहे तो मुस्लिम मतदार आहे आणि याचा जो फायदा जो असणार आहे तो महायुतीचे उमेदवार असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अनिश सुंडके यांना कसा फायदा होतो हे पाहणंही आता महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे लोकसभेसाठी आता चौरंगी लढत होताना पाहायला मिळणार आहे. महायुती, महाविकास आघाडी, वंचित नंतर आता एमआयएमने देखील लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. एमआयएमने अनिश सुंडके यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली. एमआयएमचे अध्यक्ष असद ओवेसी यांनी संभाजीनगर येथील प्रचार सभेत बोलताना पुणे लोकसभेत आम्ही ताकदीने उतरणार आहोत आणि आमचे उमेदवार अनिश सुंडके हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केलाय. तर हे अनिश सुंडके कोण आहेत पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. अनिश सुंडके हे पुण्याच्या राजकारणात तब्बल 25 वर्षापासून सक्रिय आहेत. सर्वात आधी ते काँग्रेस पक्षामध्ये होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व ते कोंढवा भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपद देखील भूषवलं. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. तसेच अजित पवार गटाचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारात देखील ते सक्रिय दिसले होते. मात्र आज अचानक त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सुंडके यांच्या घरातील इतर सदस्य देखील राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या पत्नी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका असून त्यांचे बंधू रईस सुंडके माजी नगरसेवक आहेत. राजकारणाबरोबरच त्यांनी समाजकारणात देखील काम केले. अनिश सुंडके यांनी याआधी 2 पक्षांबरोबर काम केलं असून त्यामुळे त्यांना पुण्यातील राजकारणाचा अभ्यास आहे.
म्हणूनच MIMने त्यांना तिकीट दिले. सर्व जाती धर्मांच्या लोकांबरोबर असलेले हितसंबंध हे सुणके यांची जमेची बाजू आहे. त्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत होईल. मात्र त्यांच्या उमेदवारीचा फटका हा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना बसण्याची शक्यता जास्त आहे. धंगेकर यांच्या पाठीशी मुस्लिम मतदार आहेत, मात्र सुणके यांच्या येण्यानं मुस्लिम मतदारांची मतं फुटतील, ज्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे MIMने धंगेकरांचं टेन्शन वाढवलंय एवढं मात्र नक्की. नुकतंच UPSC परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत आणि या निकालात पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा देशात 359वी रँक घेऊन उत्तीर्ण झालाय. शुभम भगवान थिटे असं UPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या उमेदवाराचं नाव असून शुभम थिटेचे वडील भगवान थिटे हे पिंपरी चिंचवड पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. अतिशय सर्वसामान्य घरातील शुभम थिटे या विद्यार्थ्याने आपल्या कठीण परिश्रम आणि जिद्द आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर UPSC सारखी अतिशय अवघड परीक्षेत सेल्फ स्टडी करून मोठं यश संपादन केले. कशा प्रकारे तुम्ही संघर्ष केला होता? असा संघर्ष मोठा होता. 2019 साली तयारी चालू केली. पहिल्या अटेम्प्टमध्ये प्रिलिम्सला यश नाही आलं, मग मुख्यला काही ठिकाणी यश नाही आलं, काही ठिकाणी इंटरव्ह्यूला 2 मार्कांनी राहिलं. जवळपास 4 ते 5 वर्षाचा संघर्ष राहिला. त्या संघर्षामध्ये खूप उतार चढाव पाहिले आणि पण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवल्यामुळे ते यश मला आलं. कशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला होता? कुठले क्लासेस वगैरे लावले होते का? सेल्फ स्टडी वगैरे काय केली होती? माझा मुख्य फोकस हा सेल्फ स्टडीवर होता. मी ऑप्शनल या सब्जेक्ट ज्याच्यामध्ये थोडंसं एक्सपर्टीज लागतात यासाठी क्लासेस केले होते, ते ऑनलाईन केले होते. पण बाकीचा स्टडी मुख्य परीक्षेचा असेल किंवा इंटरव्ह्यूचा असेल किंवा प्रिलिम्सचा असेल हा मी स्वतःहून. काय वाटतं कुठली रँक मिळेल, IAS का IPS? आणि ते जर मिळाले तर कशामध्ये जास्त हे करणार? तसं आत्ताच रिझल्ट डिक्लेअर झाला आहे, त्याच्यानुसार IAS आणि IPS या दोघांमध्येच मिळेल. मागच्या वेळेसनुसार पाहिलं तर IAS मिळू शकतं, पण यावेळेस ते काही महिनाभरात डिसाईड होईल की काय मिळेल. विजन काय असणार जर समजा IPS मिळाली तर? IPS हे जर पोस्ट मला मिळाली तर कुठल्याही राज्यात कुठे मी पोस्टेड असेल तेथे बेसिक पोलिसिंग असते, म्हणजे की लॉ अँड ऑर्डर आणि ह्या सगळ्या गोष्टींवर वर्क करणे. या गोष्टींवर मी काम करेन. जे माझे सिनियर्स मला शिकवतील त्याच्यावर मी इम्प्लिमेंटेशन करायचं प्रयत्न आणि टीम लिडर्स बनून सगळ्या टीममध्ये काम करून सोसायटीमध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन करायचं काम. IAS जर मिळाली तर कशा प्रकारे? IAS मध्ये जी कोणती मला पोस्टिंग मिळेल, जे मला कोणते टास्क असेल ते मी माझा 100% देऊन प्रयत्न करेन. IASचं काम हे प्रामुख्याने डेव्हलपमेंटल साईड, रेव्हेन्यू साईडला असतं. तर त्या कामामध्ये मी कमीत कमी भ्रष्टाचार होऊन गव्हर्नन्स मॉडेल वापरून कशा पद्धतीने प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंट होतील या गोष्टी करायचा प्रयत्न करेन, नवीन मॉडेल आणायचा प्रयत्न. पण या सगळ्या गोष्टी मी सिनियर्स आणि अंडर गायडन्स करायचा प्रयत्न. खूप आनंद वाटतो. तो लहानपणापासूनच हुशार होता आणि प्रत्येक वर्गात तो कायम पहिला नंबरने आला आणि प्रत्येक कॉलेजला किंवा कुठेही जाताना तो अगदी सेन्सरने का शिकत होता. तसेच इंजिनिअरिंगला तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला कंपनीत प्लेसमेंट मिळाली होती, परंतु तो म्हटला की मला UPSC करायची, त्यामुळे ती नोकरी काही स्वीकारली नाही. तिथून पुढं तो मग कंटिन्यू 4 वर्ष अभ्यास केला त्यांनी. पाठीमागच्या वर्षी त्याचे 2 मार्कावरून गेले इंटरव्ह्यू झाला, 2 मार्कावरून त्याचं रँक गेली होती. त्यावेळेस त्यांनी परत पुन्हा चांगल्याने अभ्यास केला आणि चांगल्या गुणाने पास झालेला आहे. त्यामुळं आनंद आहे आम्हा कुटुंबियांना आणि त्याने आमची इच्छा पूर्ण केली आणि त्याची इच्छा पूर्ण केली. काय सांगेल एक मला? लहानपणी हुशारच होता शाळेमध्ये वगैरे आणि बौद्धिक चांगली क्षमता असल्यामुळे तो कल ओळखून आम्ही त्या दृष्टीने त्याच्याकडे लक्ष दिलं, त्याचा विकास घडवण्यासाठी प्रयत्न केला. शाळांमध्ये व्यवस्थित तसं त्याला हे केलं, शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊन वगैरे पुढे क्लासेस लावले 11वी 12वीला वगैरे. मग मॉर्डनला तो गेला, चांगला पुढं तो हे झाला तसं. हां, इंजिनिअरिंगला गेल्यावर पण हुशारच होता. जॉब नाही स्वीकारला त्याने, त्याला हे करायचं होतं, त्याची इच्छा होती स्वतःची, त्याला व्हायचंय पुढं हे. त्यासाठी आम्ही हे पाठिंबा दिला त्याला.
राम मंदिर जे आहे तुळशीबाग येथे, तिथे तुळशीबागवाले कुटुंबीय यांच्याकडून अखंड रामाची सेवा होत आहे. यंदाचा रामनवमी उत्सव हा 263वा आपला उत्सव आहे. तर खूप मिळतं की ही जुनी परंपरा अजून चालू आहे आणि आमच्याकडे पुढची पिढी सुद्धा आता हे करायला तयार होत आहे. सो आपण 300हून अधिक उत्सव नक्कीच गाठू याची आम्हाला कोणालाही काहीही याच्याबद्दल आम्हाला डाऊट नाही आहे. आणि हे पेशवेकालीन मंदिर आहे जे श्री रामजी संस्थान तुळशीबाग आता बघतायत, त्याचं सगळं मॅनेजमेंट आणि हे सगळं पेशवेकालीन मंदिर आहे जे याचा आता आपण नुकताच जीर्णोद्धार केलेला आहे. आणि अयोध्येच्या राम मंदिरानंतर आता यावर्षीचा राम जन्माचा उत्सव हा काही वेगळाच आहे. खरं तर म्हणजे आता आपला जो राम आहे हा राम राजाच आहे, हा राम दरबारातला राजा आहे. सो आपल्याकडे रामराज्य हे कायमच होतं, पण आता सगळीकडेच रामराज्य आल्यामुळे लोकांचाही उत्साह जास्ती आहे, त्यांचा प्रतिसाद जास्ती आहे. आपण जयघोष हा सगळा ऐकू शकताय सर्वत्र आणि त्यामुळे राम जन्म करण्याचा हे सगळं हे पार पाडण्याचा आमच्या कुटुंबातही नवीन किंवा अजून असा उत्साह यामुळे येत आहे. आज रामनवमी आहे. संपूर्ण देशभर रामनवमीचा उत्साह जो आहे तो उत्साह पाहायला मिळतोय. यावर्षीची रामनवमी वेगळी आहे कारण अयोध्येमध्येही प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये ही रामनवमी साजरी होणार आहे. पुण्यामधीलही जे ऐतिहासिक असं पौराणिक महत्त्व असणारं असं पेशवेकालीन राम मंदिर आहे, ज्या राम मंदिरामध्ये भक्तांचा मोठा उत्साह आपल्याला रामनवमीच्या निमित्ताने पाहायला मिळतोय. या राम मंदिरामध्ये ज्या राम मंदिरामध्ये आत्ता आपण आहोत हे राम मंदिर हे पेशवेकालीन अशा स्वरूपाचं राम मंदिर आहे. या राम मंदिराला एक वेगळा ऐतिहासिक पौराणिक असा वारसा जो आहे तो वारसा असल्याचं पाहायला मिळतो. आणि नारो अप्पाजी खिरे यांनी हे जे राम मंदिर आहे तुळशीबागवाले यांनी हे राम मंदिर जे आहे ते स्थापित केलेलं आहे. आणि या राम मंदिराला एक वेगळं पौराणिक असं महत्त्व पाहायला मिळतं. अगदी सर्व वयोगटातील भाविक जे आहेत, आबालवृद्ध जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी या राम मंदिराचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी आल्याचं आपल्याला आतुरल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रामजन्मोत्सवाचं कीर्तनही मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. यावर्षी खरं तर 12:40 प्रभू श्रीरामांचा जन्म जो आहे तो जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शंखनाद करत प्रभू श्रीरामांची आहे ती या निमित्तानं प्रभू श्रीरामरायाचं दर्शन जे आहे ते दर्शन घेण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे जर आपण पाहिलं तर प्रभू श्रीरामांचं विलोभनीय असं रूप जे आहे ते मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. मोठी गर्दी मंदिर परिसरामध्येही आपल्याला पाहायला मिळते. भाविकांची अलोट गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. भाविकांच्या चेहऱ्यावरचा उत्साह जो आहे तो उत्साह आपल्याला ओसंडून वाहताना या निमित्तानं पाहायला मिळतोय. लाडक्या रामलयाच्या दर्शनासाठी हे सगळे भाविक जे आहेत ते या मंदिरामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या मंदिरामध्येच जो आहे तो मोठा उत्साह जो आहे तो राम मंदिराच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा म्हणजे अगदी आबालवृद्ध सगळेच जण जे आहेत ते या ठिकाणी या मंदिरामध्ये येत दर्शन जे आहे प्रभू श्रीरामरायाचं ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच अनुषंगाने सर्व वयोगटातील भाविक जे आहेत ते या मंदिरामध्ये आलेले आहेत. 263वा प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा जो आहे रामनवमीचा सोहळा जो आहे तो या मंदिरामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो. सलग 263 वर्ष या राम मंदिरामध्ये रामजन्माचा सोहळा साजरा झाला आणि ऐतिहासिक असं हे संपूर्ण राम मंदिर
आहे, मोठा वारसा या राम मंदिरालाही आहे आणि दरवर्षीच या राम मंदिरामध्ये जे आहे ते रामनवमीच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. तशीच गर्दी किंबहुना थोडीशी जास्तच गर्दी यंदा आपल्याला पाहायला मिळते. ही रामनवमी आजची ऐतिहासिक अशी रामनवमी आहे आणि या रामनवमीच्या निमित्तानं भाविक जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे. काही भाविकांची आपण बोलताना मोठा राम भक्तांचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. राम मंदिराच्या निमित्तानं भाविकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. हॅलो 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 जय राम जय राम. कुठल्या संबंधित ह्याच्याशी होत नाही. लोकांच्या रुग्णांच्या सेवेच्या करता डॉक्टर दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस कार्यरत असतात. काळाचा आणि वेळेचा विचार तुम्ही करत नाही. रुग्णांवर उपचार करण्याचं महत्वाचं कार्य तुमच्या हातनं घडत असतं. रुग्णांवर, समाजावर तुमचे सगळ्यांचे एक मोठे ऋण आहेत. त्या ऋणातून कधी उतराई होता येणार नाही. नागरिकांना चांगलं आरोग्य मिळावं यासाठी डॉक्टर देत असलेलं योगदान निश्चित खूप महत्वपूर्ण आहे आणि याबद्दल आमचं कुणाचं दुमत असायचं कारण नाही. आज इथं आल्यानंतर आपल्या इथं स्वतः काही डॉक्टरांनी आपली भूमिका मांडली. डॉक्टर अविनाश पानबुडेजींनी मांडली, डॉक्टर कल्पनाताई खाडेंनी मांडली आणि तुम्हाला मग काही प्रश्न येतात त्याबद्दल इथं उहापोह झाला. वैद्यकीय शिक्षण हा विभाग आमच्या हसन मुश्रीफांकडे. योग आहे, आजच नाही त्याचा वाढदिवस आहे. मी आता वर चढत असतानाच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तो माझ्या पक्षाच्या एका सहकार्याकडे असल्यामुळं तिथं जे काही मदत लागेल, जे काही निर्णय लागतील ते घ्यायला मला कुठली अडचण नाहीये. पण सध्या आचारसंहिता आहे. माझी खात्यांना पण विनंती आहे, पानवडेजींना पण डॉक्टरांना विनंती आहे, सगळ्याच इथल्या मान्यवरांना, आमचे ओरकाटे असतील किंवा डॉक्टर राम अरणकर असतील, या सगळ्यांनाच माझी, डॉक्टर प्रतिभाताई वनवे असतील किंवा डॉक्टर संदेश शहा असतील, सगळ्यांची मी नावं घेत नाही, पण तुम्ही तिथं अध्यक्ष म्हणून, प्रमुख सहकारी म्हणून काम करताय आणि त्याकरता तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात मी आरोग्य विभागाचे सचिव, आरोग्य विभागाचे कमिशनर, आरोग्य विभागाचे संबंधित लोक तिथं मुंबईमध्ये हजर ठेवतो आणि तुम्ही पण काही प्रमुख तुमचे विषय घेऊन त्या ठिकाणी मला एक नोट द्या की हे आमचे विषय. आता तुम्ही सांगितलेलं मी समजून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आता माझ्या या निवडणुका संपेपर्यंत त्या रणधुमाळीमध्ये किमान 13 तारखेपर्यंत तरी मी फार बिझी आहे आणि शेवटच्या टप्प्यात मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राचं मतदान असल्यामुळं तिथपर्यंत 5व्या टप्प्यापर्यंत आम्ही महाराष्ट्रातले लोक सगळे बिझी राहणार आहोत.
6वा-7वा टप्पा काही लोकसभेच्या मतदानाचा आपल्याकडे नाहीये. आणि त्याच्यामुळं डॉक्टरांना पेशंटचे नातेवाईक मारहाण करतात हा मुद्दा फार दिवसापासून चर्चेला जातो. वास्तविक तुम्ही प्रत्येक पेशंटला जगवण्याचाच प्रयत्न करत असता, परंतु शेवटी प्रयत्न करणं तुमच्या आमच्या हातात आहे. जर यदा कदाचित कोणी दगावलं तर त्या पेशंट लोकांनी पण समजून घेतलं पाहिजे. परंतु काही काही तापट डोक्याचे असतात, काहींना तो शॉक बसतो आणि मग तो राग त्या हॉस्पिटलवर निघतो, त्या डॉक्टरवर निघतो. हे देखील कायद्यामध्ये अजिबात कुठं बसत नाही. पण त्याकरता आपण काही पावलं उचलली, त्यामध्ये अजून काही कारवाई करण्याच्या बद्दलची गरज असेल तर जरूर आपण त्याच्याबद्दलचा विचार करू. एसटीपी ईटीपी प्लान बसवण्याच्या बद्दल कंपल्सरी केल्याबाबतचा निर्णय ही गोष्ट खरी आहे. छोटे छोटे ज्यांचे दवाखाने असतात, ओपीडी असतात, हॉस्पिटल असतात, त्यांना ईटीपी आणि एसटीपी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट ह्याची तशी काही गरज नसते. आमचा एकच प्रयत्न आहे की आता पोल्युशन प्रचंड वाढलेलं आहे, हीट जबरदस्त वाढलेली आहे, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट कसं जगावर आलेलं आहे आपण रोज अनुभवतोय. आणि त्याच्यामुळं पुढच्या पिढीच्या करता कसल्याही प्रकारचं प्रदूषण आपल्याला करण्याचा अधिकार नाही. त्याबद्दलची जी खबरदारी घ्यायला पाहिजे ती घ्यावीच लागेल, पण ती व्यवसाय करणाऱ्याला पण परवडली पाहिजे, त्यांनाही झेपली पाहिजे. ह्याबद्दल पण मी तुमच्या मताशी सहमत आहे. त्याच्यामध्ये शासकीय यंत्रणा यांचा मानसिक त्रास त्रिभुवन हाताच्या संदर्भामध्ये जे सोनोग्राफीला येतात त्याबद्दल, परंतु डॉक्टर हा त्रास जरूर काही बाबतीत होत असेल, परंतु आपल्या पण क्षेत्रातले लोक त्या ठिकाणी आमच्या प्रतिभाताई आणि आमच्या कल्पनाताई दोघी एक गेवराईचे आणि एक बीडचे आहेत. बीड जिल्ह्यात काय प्रकार चालतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण म्हणून म्हणजे तुम्हाला दोष मी देत नाही, पण तुम्ही तिकडनं आमच्याकडे आलाय सून म्हणून, आणि तुम्ही सून म्हणून आलेला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या मानणार नाही, एवढं लक्षात. तुम्ही आमच्या घरचे आहेत, तुम्ही आमची लक्ष्मी आहे, त्याबद्दल आमचं कुणाचंही दुमत नाही. पण अशा घटना घडू नये, नाहीतर मध्ये मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की 1000 मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येत होत्या, 790 पर्यंत पण मुली. म्हणलं अरे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे, पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल. ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, नाहीतर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला. अपमान नाही, मला कुणाचाही अपमान करायचा नाही, पण एक गंमत म्हणून मी त्याचा उल्लेख केला. मित्रांनो, ह्याबद्दल पण मला डॉक्टर तुम्ही नीट सांगितलं की हा कसा त्रासदायक होतो, आम्हाला त्याच्यामध्ये पारदर्शकता पाहिजे, याबद्दल डॉक्टर दुमत असायचं तुमचं माझं काही कारण नाही. पण जर कुणी सरकारी यंत्रणा त्याच्यामध्ये छळण्याचा प्रयत्न करत असेल, त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पण अन्यायकारक आहे. आणि म्हणून त्या मीटिंगमध्येच आपण चर्चा करू की काय तुम्ही पण काही गोष्टी हे करा, विचार करा, किंवा हे केलं तर तुम्ही दोन्ही बाजूचा विचार करा. ज्यावेळेस राज्यकर्ते म्हणून आम्ही काम करत असतो त्यावेळेस जे डेलिगेशन येतं त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या बद्दल पण आम्हाला विचार करावा लागतो, परंतु त्याचबरोबर सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्र राज्य डोळ्यासमोर ठेवून तिथं आम्ही पुन्हा डेलिगेशनला मदत करत असताना त्या मोठ्या वर्गाला कुठं अन्याय करतो असंही डॉक्टर साहेब आम्हाला करून चालत नाही. म्हणून त्याबद्दलचं आपण नोंद घ्यावी. नवीन एजन्सी येऊ दिली जात नाही आणि त्याच्यामध्ये कोणी एकच व्यक्ती तुम्हाला छळण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामध्ये नवीन एजन्सी आली पाहिजे आणि मदत झाली पाहिजे. त्याबद्दल पण काय करावं लागेल, जरी ती बारामतीला काम करणारी व्यक्ती असली
तरी आपलं इंदापूर, आपलं दौंड, आपलं बारामती असं इतकं वाढलंय. त्याकरता एकाची मक्तेदारी, मोनोपॉली हे अजिबात असता कामा नये. मग ते त्यांना पाहिजे तसे दर लावतात वगैरे. ह्या मताशी मी 100% डॉक्टर तुमच्या सहमत आहे. त्याहीबद्दल हे जर वैद्यकीय शिक्षणाकडे असेल तर मी त्या सचिवाला आदेश देईल. ते जर सार्वजनिक आरोग्य विभागाकडे असेल तर त्याच्याकडे देईल. यदा कदाचित ते सेंट्रलच्या हातामध्ये असेल तर तिथं आपण पाठपुरावा करू. कारण आता आमची पण या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, ह्या सगळ्यांच्या ओळखी झालेल्या आहेत. अनेक तिथले खालचे पण इतर सहकारी मंत्रिमंडळातले ते पण आमच्या ओळखीचे आहेत. आणि त्याच्यामुळं इथं मी तुम्हाला मदत करू शकतो. बॉम्बे नर्सिंग होम ह्या ऍक्ट जो आहे त्याचं ते नूतनीकरण दर 3 वर्षांनी हे ते पण अन्यायकारक आहे. 3 वर्ष काय बघता बघता होतात आणि पुन्हा तीच कागदपत्र गोळा करायची, तेच सगळं त्रास हा आपल्याला घ्यायचा आणि ते नूतनीकरण करायचं. त्याच्यामध्ये 5 वर्षाकरता का 7 वर्षाच्या करता आपण ते बघू. पण हे निश्चितपणे 3चं आपण वाढून त्या ठिकाणी घेऊ. त्याच्यामध्ये गैरप्रकार पण होत आहेत, ते तुमचं म्हणणं थांबले पाहिजे आणि ती मुदत नूतनीकरणाची वाढवली पाहिजे. हे डॉक्टर आम्हाला सगळ्यांनाच पटण्यासारखं आहे. आणि काय आपण एकमेकाशी भेटल्यावरच आपल्याला गोष्टी कळतात की काय प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत. आम्ही तर राज्य सरकारमध्ये काम करत असताना एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीसजी, मी आणि आमचे सगळे सहकारी मित्र मिळून जास्तीत जास्त लोकाभिमुख निर्णय, परंतु ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसणारे आणि त्याच्यातनं कुठेतरी शिस्त राहणारे, त्याच्यातनं कुणावरही अन्याय होणार नाही, त्रास होणार नाही, असा आमचा दृष्टिकोन असतो. पण कधी कधी काही गोष्टी चुकून राहून गेलेल्या असतील. आम्ही पण माणसंच आहोत. त्याच्यामुळं मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, बाबांनो, जे काम करतो तोच चुकतो, काम करत नाही तो बिनचुकच असतो. कामच करत नाही तर चुकायचा प्रश्न येईल कुठं. अशा प्रकारे हे जे काही आपण इथं मला अडीअडचणी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमचे दत्तामामा आहेत, आमचे यशवंत माने आहेत. त्यांनी पण मला हे सगळं संपल्यावर डॉक्टरांशी, कल्पनाताईंशी, कमलाकांतजींशी, आमच्या अविनाशजींशी आणि डॉक्टर राम अरणकरजी, त्यांच्या नावातच राम आणि आज रामनवमी आहे, त्याच्यामुळं त्यांच्याशी असे प्रतिभाताई जे कोणी तुमचे संबंधित असतील त्यांनी ते सगळ्या गोष्टी मला करून टिप्पण करून द्या, नोट करून द्या आणि मी तिथं पुढे जाण्याचा प्रयत्न करीन. डॉक्टर मगाशी बोलत असताना कल्पनाताईंनी सांगितलं की बाबा बारामतीच्या महिला हॉस्पिटल जे आहे त्याच्याबद्दल त्यांनी थोडं चांगले उद्गार काढले. मी आपल्याला सांगेन की मी आता महाराष्ट्रामध्ये गेले 32-33 वर्ष काम करतो. तुम्ही काही लोकांनी 91 साली मला मतदान देखील केलं असेल, कारण त्यावेळेस मी खासदारकीला उभं होतो. माझ्या इंदापूर तालुक्याने प्रचंड मताधिक्य मला दिलेलं होतं. परंतु काही राजकीय घडामोडी अशा घडल्या की पंतप्रधान नरसिंहरावजींनी मला सांगितलं की अजित, पहिला विश्वासदर्शक ठराव माझा पास झाल्यानंतर तुला राजीनामा द्यायचा आहे आणि तू आमदारकीला उभं राहायचं आहे. ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळं शेवटी अध्यक्षाचा निर्णय हा मान्य करावा लागतो आणि त्या प्रकारे त्या गोष्टी घडल्या. त्या खोलात मी आता जात नाही कारण त्याला 32-35 वर्ष झालेली आहे. पण मला या संदर्भामध्ये एवढंच सांगायचं आहे की मी बारामती गेले अनेक वर्ष काम करत असताना खूप काही सुधारणा, खूप काही विकास, सर्वांगीण विकास ह्या गोष्टी केलेल्या आहेत. हे त्रिवार सत्य आहे. माझी करण्याची धमक आहे, माझी करण्याची ताकद आहे. मी विकास कामं करणारा माणूस आहे आणि आज देखील मी नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर गेलोय. त्याचं कारण एक विकासाभिमुख नेतृत्व, विकास पुरुष म्हणून मी मोदी साहेबांच्याकडे त्या ठिकाणी पाहतो. माझ्या पण राजकीय जीवनामध्ये अनेक पंतप्रधानांना अलीकडच्या काळामध्ये मी पाहिलेलं आहे, म्हणजे साधारण PV नरसिंहरावजींच्या पासून, कारण तिथं पार्लमेंटमध्येच मी होतो तेव्हापासून आजपर्यंत जे पंतप्रधान ज्यांनी त्यांनी आपापल्या परीनं आपल्या भारताचा एवढा मोठा सगळा भार उचलण्याचं काम केलं. 18 पगड जातीला, 12 बलुतेदारांना सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
पण कामाच्या बद्दल धाडसाने निर्णय घेणारी पण काही माणसं असतात. त्याच्यातून तुमच्या माझ्या देशाचा नावलौकिक वाढवणारे पण काही पंतप्रधान असतात. आपल्याकडं आजूबाजूची राष्ट्र वाकड्या नजरेने बघायची त्यांचाही चोख बंदोबस्त करणारे प्राईम मिनिस्टर असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला मोदी साहेबांच्या भावल्या. मी देखील मोदी साहेबांना सुरुवातीच्या काळामध्ये विरोध करत होतो. तुम्ही पण सगळ्यांनी तो पाहिलेला आहे. पण डॉक्टर मित्रांनो, असा माणूस सारखा त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही. आज ज्या पद्धतीनं आपले नॅशनल हायवे झाले, अनेक मंत्रिमंडळ गेली ना, परंतु त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये झालेले नॅशनल हायवे, त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये झालेले विमानतळाची टर्मिनल, त्या 10 वर्षाच्या काळामध्ये झालेले पोर्टचे विकास, पोर्टचा बंदर, त्याचबरोबर मेट्रो, त्याचबरोबर बुलेट ट्रेन, त्याचबरोबर वंदे भारत ट्रेन, हे जे काही झाले, किंवा अटल सेतू सारखे ब्रिजेस, मोठे मोठे अटल टनेल सारखे जम्मू काश्मीरच्या परिसरामध्ये तिथं दळणवळणाचं जे साधन उपलब्ध करून दिलं, मोठ्या प्रमाणावर हवाई वाहतूक ही आपल्याकडे सुरू झाली. असे अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर जगात आपण पोहोचलो होतो, ती त्यांना 3ऱ्या क्रमांकावर आणायची. अशा खूप काही गोष्टी मी तुम्हाला त्या बाबतीमध्ये सांगू शकेन. विशेषतः आयुष्मान भारत योजना 5 लाखापर्यंत विमा आम्ही पण ती केली राज्यामध्ये, परंतु केंद्राने पण तो करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्या संदर्भात 70 वर्षाच्या वरील वृद्धांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ देण्याच्या बद्दलचा निर्णय, आणि त्याच्यात इतर खूप काही गोष्टी आहेत की ज्या शेतकऱ्याच्या उपयोगाच्या आहेत, बेरोजगारांच्या व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून मुद्रा लोनच्या बद्दलचे घेतलेले निर्णय असेल, त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी, 3 कोटी लोकांना घरं देण्याच्या बद्दलचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असेल, त्याच्यामध्ये तृतीय पंथीयांना देखील आयुष्मान भारत योजनेमध्ये आणण्याच्या बद्दलचा निर्णय आता जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलेला असेल. कारण त्या तृतीय पंथींना पण जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांनाही मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि अशा प्रकारे खूप काही गोष्टी नवीन पण त्यांना करायच्यात. परवा 90 वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला झाली, त्यावेळेस ते मुंबईला एक कार्यक्रम झाला. ते होते, प्राईम मिनिस्टर होते, मी होतो, देवेंद्रजी होते, सीएम होते, त्याच्यामध्ये निर्मला सीतारामन होत्या, आरबीआय गव्हर्नर होते. त्यावेळेस पण एवढा महत्वाचा क्राऊड समोर बसलेला होता. मुकेश अंबानी, महिंद्रा, सगळे टॉपचे इंडस्ट्रीज तिथं बसलेले होते. आपल्या आर्थिक क्षेत्रातले सगळे मान्यवर बसलेले होते. आणि त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं की मी 3ऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे आणि ती झाल्या मला पहिल्या 100 दिवसामध्ये आणखीन काही महत्वाच्या गोष्टी करायच्या. कधी 10 वर्षामध्ये कुठली सुट्टी घेतली नाही, कधी दिवाळीला कुठं बाहेर गेले असं झालेलं नाही. जवानांना जाऊन भेटणं, त्यांच्या दिवाळी साजरी करणं, अशा सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. ठीक आहे, मतांतर असू शकतं, वैचारिक भूमिका वेगवेगळी अनेकांची असू शकते. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तो अधिकार तुम्हाला मला सगळ्यांना दिलेला आहे. त्याचा वापर आपल्या भारतातली सगळी जनता करते. पण वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनो, एक त्रयस्थ भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला एका बाजूला नरेंद्र मोदी साहेब यांचा चेहरा प्राईम मिनिस्टर म्हणून, दुसऱ्या बाजूला आज कुठलाही चेहरा नाही तरी धरू आपण राहुल गांधी म्हणून त्या प्राईम मिनिस्टरचे उमेदवार म्हणून. काय परिस्थिती आहे, काय आतापर्यंत त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं जे काम झालं, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी जी भूमिका मांडली. गेले 500 वर्ष त्याच्यामध्ये रामाचं मंदिर झालेलं नव्हतं, बरेच वर्ष सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु ते राम मंदिर अनेकांचा एक स्वप्न होतं, ते पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं. खूप काही गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत. आणि माझी दुसरी विनंती आहे तुम्हाला
की मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी राज्याचा अर्थमंत्री आहे, मी उपमुख्यमंत्री आहे, आम्ही महायुतीचं सरकार चालवतोय. मी इतके दिवस माझ्या परीनं सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. दत्तामामा असेल, यशवंत माने असतील, त्यांनी पण ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या देण्याच्याबद्दल मी यशस्वी होऊ शकलो. मी आत्ताही सरकारमध्ये गेलो ते कामाकरता सरकारमध्ये गेलो. मी सत्तेला आपापलेला माणूस नाहीये. मी अनेक वर्ष अनेक पदं, मी 5 का 6 वेळेला उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेली आहेत. माझं रेकॉर्ड मला नाही वाटत कुणी पुढे तोडेल अशा पद्धतीची, कारण 6 वेळेला उपमुख्यमंत्री व्हायला तेवढ्या वेळेला निवडून पण यायला पाहिजे. अलीकडे काम नाही केलं की लोक म्हणतात चला याला पाठवा बाजूला पार्सल आणि दुसऱ्याला घ्या. त्याच्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की ही उद्याची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. 65% भारतीय वासियांना वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत. आम्ही जो उमेदवार महायुतीचा दिलेला आहे ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याच्या करता आम्ही तिथं पाठवतोय. त्याच्यामुळं तुम्ही म्हणाल मग तसं झाल्यावर काय होईल. गेल्या 10 वर्षामध्ये मीच आत्ताच्या खासदारांना मतं मागण्याच्या करता यायचो, पण मी बघितलं 10 वर्षामध्ये कुठलंही सेंट्रलचं काम बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आलं नाही. माझ्या इंदापूर मतदारसंघामध्ये मंजूर होऊन आलं नाही. कारण सतत जर तुम्ही सत्तेवर असणाऱ्या प्राईम मिनिस्टरवर टीकाच करत बसला तर तुमची कामं कशी होणार, तुमच्या लोकसभा मतदारसंघाला मदत कशी होणार. आणि मी ज्या राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे तिथं 6 लाख कोटीचं बजेट माझ्या हातामध्ये आणि दरवर्षी 10% वाढ होते. एवढ्यामध्ये आम्ही आता या सगळ्या सुधारणा करतोय. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेलं आहे. आपल्या इंदापूरमध्ये देखील खूप काही गोष्टी आपल्याला अजून करायच्याच, काही बऱ्याचशा झाल्यात परंतु अजून करायच्यात. त्याच्यामध्ये अजून काही वेगवेगळ्या प्रकारची हॉस्पिटल, त्याचा उल्लेख मगाशी आमच्या डॉक्टरांनी केला, अविनाशजी पानवडेंनी, त्याबद्दल पण मी त्याच्यात मदत करू शकतो. सेंट्रलच्या पण अनेक योजना आहेत, त्याच्यामध्ये कामगारांच्या करता पण हॉस्पिटल करता खूप मोठा निधी, हजारो कोटी रुपयाचा निधी तिथं आहे. मी मध्ये माझे एक जण ओळखीचे झाले, मी बारामतीमध्ये एक हॉस्पिटल MIDC मध्ये मंजूर करून आणलेलं आहे. तशा पद्धतीनं आपल्याला तुम्हाला सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन बऱ्याच काही गोष्टी करता येतील आणि ते करण्याची निश्चितपणे, आणि त्याकरता मी राज्य सरकारतर्फे देखील तुम्हाला त्या बाबतीमध्ये मदत करीन आणि सेंट्रलकडनं देखील मदत करीन. दत्तामामा पण तिथं पाठपुरावा करतील, बाकीचे पण हर्षवर्धन पाटील असतील, ते पण आमचे महायुतीचे घटक झालेले आहेत. आमच्या राज ठाकरेंनी पण आम्हाला बिनशर्त पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. मग सदाभाऊ खोत असतील, त्याच्यामध्ये इतर आमचे सहकारी कवाडे साहेब असतील, आठवले साहेब असतील, या सगळ्यांनी पण त्याच्यामध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर मित्रांनो, माझ्या बंधू भगिनींनो, आपण या उद्याच्या काळामध्ये आपण जर करायचं म्हटलं तर मी खूप काही काम करू शकता. येणाऱ्या पेशंटला सहज बोलता बोलता, पेशंट जर माणूस खरं कोणाशी बोलत असेल ते डॉक्टरशी बोलतो, कारण त्याला त्याच्या काय नक्की वेदना होतात ते डॉक्टरला सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपचार नीट होत नाही. त्याच्यामुळं त्या वेदना समजून घेत असताना थोडंसं काय रे कसं चाललंय, काय मनात काय, त्याने आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वागणूक द्या. त्याने जरा दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन टोचा, सॉरी तसं म्हटलं, मला म्हणायचं नाही. पण माझी विनंती आहे की तुम्ही करू शकाल. मी खरंच सांगतो डॉक्टर मंडळींनो, मी कामाचा माणूस आहे. मगाशी डॉक्टरांनी त्याचा उल्लेख केला. मी असंच बरेच शेटकड बसलो होतो आणि ते बोलता बोलता म्हणाले की दादा, आमचा तो करमाळा आणि इंदापूरला जोडणारा पूल खूप महत्वाचा आहे पण प्रचंड खर्चिक आहे, म्हणून त्याच्यामध्ये कुणी अजून धाडस दाखवलं नाही. पण हे जर झालं तर आमच्या सगळ्याच वेगवेगळ्या क्षेत्राला त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा होणार आहे. आमची बाजारपेठेला तर चांगल्या पद्धतीनं
एक उठाव येईलच. बाजारपेठ आमची गतीनं पुढे जाईल, परंतु आमचे डॉक्टर असतील, आमचे वकील असतील, आमचे आर्किटेक्ट असतील, आमचे CA असतील, सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे लोक, त्यांना पण त्याचा फायदा होणार आहे. डॉक्टर मित्रांनो, खोटं नाही सांगत, तिथल्या तिथं मी फोन लावला आणि अधिकाऱ्याला सांगितलं की मला ह्याचं प्लॅन एस्टिमेट पाहिजे. 382 कोटी का काहीतरी झालं. माझं अधिवेशन होतं. मी अधिवेशनामध्ये माझ्याकडे ज्यावेळेस फायनल सहीला आलं त्यावेळेस तिथं त्या पुलाचं नाव आणि ती किंमत दिली, टाकून सही केली. मित्रांनो, वाढप्या ओळखीचा असला तर कितीही वाढता येतं, आणि मी वाढप्या म्हणून आता तुमच्या समोर आहे. तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देईन. मी शब्दाचा पक्का आहे. मी तुमच्याशी संपर्क ठेवीन. मी जरी इतके दिवस की बाबा ते आता काम करतायत, आपण कशाला मध्ये लुडबुड करायची. मी ज्याला संधी देतो, तुम्ही यशवंताला विचारा, कधी मी त्यांनी काम काय असेल ते मला सांगायचं, दत्तानी काम काय असेल ते मला सांगायचं. आणि मला असं वाटलं की हे मी जर त्यांना सुचवलं तर त्यांची लोकप्रियता, त्यांचा एक तिथल्या जनतेच्या मध्ये एक त्यांच्या नावाला अधिक सपोर्ट होईल, तर त्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण बाकीच्या बाबतीत मला लुडबुड करण्याची काही सवय नाही. आणि आता आपला सोलापूर रोड पण पलीकडनं जवळनं गेलाय. बऱ्याच गोष्टी आपल्याला अजून करायच्यात. मी सांगायचं म्हणलं तर वेळ कमी पडेल, पण मी आपल्याला विश्वास देतो की आतापर्यंत 10 वर्ष तुम्ही एका खासदारांना निवडून दिलंय. ह्यावेळेस महायुतीच्या खासदाराला तुम्ही 5 वर्षाच्या करता निवडून द्या. इंदापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांनो, मी टाळ्याने सांगतो, त्यांच्या कारकिर्दीपेक्षा तुम्ही जर महायुतीचा उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून निवडून दिला आणि तुमच्या सहकाऱ्यांना पण तुम्ही तशा पद्धतीची विनंती केली आणि त्याच्यात आपण सगळ्या पद्धतीने यशस्वी झालो, तर ही उद्याची 5 वर्षाची कारकीर्द त्या खासदाराची आजपर्यंत अजित पवार सहित जेवढे खासदार होऊन गेले त्याच्यापेक्षा उजवी आणि विकासाची असेल. आणि ते म्हणजे मोदी साहेबांच्या मदतीमुळं, आमच्या महायुतीच्या सरकारच्या मुळे ह्याबद्दलची पण ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो. मग पाण्याचे बिण्याचे तर अनेक प्रश्न माझ्या देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे आम्ही ते त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. सेंट्रलचा पण पैसा त्याच्यामध्ये आणावा लागतो आणि त्याकरता बऱ्याच काही गोष्टी ह्या कराव्या लागतात. आणि त्यामध्ये तिथं त्यांना पाठिंबा देणारा खासदार माझ्या शिरूर लोकसभा, माझ्या मावळ लोकसभा, माझ्या बारामती लोकसभा, माझ्या पुणे लोकसभा ह्या भागातनं गेले तर निवडून गेले तर तिथं एक चांगला पुणे जिल्ह्याला पण फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.